राजकीय बातमीनं आता मोठा धुरळा राजकीय वर्तुळामध्ये उडालेला आहे आणि हा राजकीय भूकंप 2.0 होतोय का याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे विविध रिपोर्टर सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। सर्वात आधी आपण जाऊया मनशीकडे। मनशी, आज सकाळी जेव्हा ही बातमी सगळ्यांच्या कानावर पडली तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्थिरता येणार का, भूकंप काही होणार का, अशा प्रकारे चर्चा रंगू लागल्या। काय नेमके या संदर्भातले सध्याचे तपशील आहेत? अनुपमा, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। विशेषतः अरविंद सावंत यांनी तर अशा पद्धतीच्या चर्चेला कडाडून विरोध केलेला आहे। आपण कधीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडणार नाही असं सुद्धा त्यांनी ठासून सांगितलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आत्ताच आपण जी संजय शिरसाटांची प्रतिक्रिया ऐकली ती सुद्धा अतिशय बोलकी आहे की ऑपरेशन काही सांगून होणार नाही। अर्थातच अशा प्रकारचं ऑपरेशन टायगर किंवा राजकारणातला भूकंप, शिंदेंनी यापूर्वी केलेलं ऑपरेशन, याचे वारंवार दाखले हे शिवसेनेचे नेते हे देतच असतात आपल्या भाषणांमधून, आपल्या बोलण्यामधून। मात्र सध्याचा दाखला हा काही वेगळं सांगू पाहतोय, कारण राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अनिश्चित कशा पद्धतीने असते तोच काळ सध्या आपण बघतो आहोत। पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत। जर अशा प्रकारच्या बैठकीमध्ये जी नावं समोर येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची, खासदारांची, ती जर सहभागी झाली नसतील तर अशा प्रकारची कोणती बैठक झालीच नाही, या अशा पद्धतीचं विधान ह्या सगळ्या नेत्यांनी मिळून, खासदारांनी मिळून करणं आवश्यक आहे। मात्र तसं विधान होताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे शिंदेच्या नेत्यांकडून मात्र आम्ही ऑपरेशन करू आणि ते काही सांगून करणार नाही अशा पद्धतीची विधानं केली जातात। त्याच्यामुळे निश्चितपणे शंका घ्यायला वाव आहे। निश्चितपणे पडद्याच्या मागे काही ना काही हालचाली सुरू आहेत। येणाऱ्या काळामध्ये ही राजकारणातली अनिश्चितता आणखी वाढते का, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथून पुढे जी चर्चा सुरू होईल ती म्हणजे पुन्हा एकदा कोणत्याही निवडणुका दृष्टीपथात नसताना, 3 ते 3.5 वर्ष खरं तर कुठलीही निवडणूक समोर नसताना अशा पद्धतीचं ऑपरेशन घडवून आणण्याची शिंदेंना गरज काय, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित राहतो। त्याच्यामुळे काही मोठं घडतंय का राजकारणाच्या पडद्याच्या पलीकडे, याचा अंदाज घेणं सुद्धा गरजेचं आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सोबतच भाजपचे नेते यांच्यात जवळीक वाढते, त्याच्यामुळे शिंदे कुठे ना कुठे अस्वस्थ आहेत का, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत का, याचा शोध घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। निश्चितच मनशी, अशा संपर्कात रहा। तर या संदर्भात जेव्हा ही बातमी पुढे आली त्यानंतर अरविंद सावंत यांनी तातडीनं एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही असं अरविंद सावंत त्यांच्या या पत्रकार परिषदेत म्हणाले। तर 24 एप्रिलला पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी, त्यामुळे अशा या अफवा पसरवल्या जातात असा त्यांचा आरोप आहे। तर पक्ष सोडणार नाही असं त्यांनी लेखी लिहून सुद्धा दिलं। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना। एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते। आज मला वाजेंचा फोन आला, आत्ता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो। ओमराजे निंबाळकर संतापले होते। वाजे म्हणाले, मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे मी ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला। तर एकनाथ शिंदेंसोबत बैठकीची चर्चा सावंतांच्या चांगलीच जिव्हारी लागली। पक्ष सोडणार नाही असं अरविंद सावंत यांनी एका पत्रावर लिहून दिलेलं आहे। तर आज पत्रकार परिषद तातडीनं अरविंद सावंत यांनी घेतली। अत्यंत उद्विग्न, संतप्त होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि कडाडून विरोध केला या संदर्भातल्या चर्चांचा। आणि आपण पक्ष सोडणार नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ
शेवटपर्यंत सोडणार नाही, भगवा घेऊन जन्माला आलो आणि भगवा घेऊनच मी जाणार, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. भगवा पांघरून जाणार असं त्यांनी म्हटलं आणि पक्ष सोडणार नाही असं त्यांनी एका पत्रावर लिहून दिलं.